स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीजमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप स्वागत करते. इथे मी गावी आली आहे तर मस्त आज इथे शेगलाची भाजी ताजी काढून आणली आणि साफ करून घेतली आहे. इथे शेगलाची भाजी साफ करून घेतली आहे स्वच्छ धुवून आणि मस्त अशी कॅल्शियमने भरपूर अशी छान असते शेगलाची भाजी खाल्लेली. तरी मी भाजी आता फोडणीला इथे स्वच्छ धुवून घेतली आहे, कापून वगैरे घेतली नाही चिरून. आणि इथे कांदा बारीक कापून घेतले, 2 कांदे मोठे आणि हे मिरची. आता ही भाजी मी फोडणीला घालते. इथे भाजी बनवायसाठी मी चुलीवरच घालते भाजी आणि त्यासाठी कढई ठेवली आहे. तेल घालून घेते, 2 चमचे एवढं तेल घालून घेतलं आहे. इथे तेल गरम झालं, त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून घेते. हलकासा लाल करून घ्यायचं. इथे आता कांदा हलकासा असा लाल करून घेतला आहे. त्याच्यामध्ये हळद घालून घेते, थोडीशी हळद घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे आणि भाजी घालून घेते. इथे सर्व भाजी शेगलाची मी घालून घेतली आणि मिक्स करून घेते. मीठ घातलं नाही आहे कारण ही भाजी आळते ना, त्याच्यामुळे जरासं परतून घेते आधी आणि नंतर मग मीठ घालून घेते. आग मी थोडीशी कमीच ठेवली आहे. इथे भाजी घातली आणि ढवळून घेतली आणि आता किती कमी झाली. जास्त पण मीठ घालायचं नाही, आधी कमीच घालते मी. परत एकदा मिक्स करून घेते, ढवळून घेते. इथे मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं. मी झाकण ठेवते, पाणी वगैरे नाही घातलं आहे, झाकण ठेवते आणि आग एकदम हे पाटी करून घेते मी आणि शिजून घेते भाजी शिजत ठेवलेली झाकण ठेवून. आणि रंग किती मस्त आला आहे ना. एकदा परत ढवळून घेते आणि आता हे आपलं सगळ्यांच्या आवडीचं मालवणी खोबरं, इथे खोबरं घालून घेतलं. इथे खोबरं घातलं आणि थोडंसं आहे ना खोबरेल तेल, 1 चमचाभर एवढं खोबरेल तेल घालून घ्यायचं. मस्त छान वाटते ही भाजी. एखादा चमचाभर एवढं खोबरं घालून आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते ढवळून. झटपट होते ही भाजी. आता एक वाफ काढून घ्यायची ही झाली भाजी आपली मस्त शेगलाची तयार. इथे खोबरं घातलं आणि मिक्स करून ढवळून घेतलं. परत 1 मिनटं असं झाकण ठेवते, वाफ काढून घेते. इथे खोबरं घातलं, एखादा मिनिट वाफ काढून घेतली आणि परत एकदा ढवळून घेते आणि मस्त आपली ताजी शेगलाची भाजी अशी तयार झाली आहे. मी आता काढून वगैरे घेत नाही आहे कारण आम्ही भरपूर माणसं आहोत, ते जेवतानाच काढणार. त्याच्यामुळे मी आता ही भाजी अशीच ठेवते. इथे आपली मस्त शेगलाची भाजी तयार झाली आहे, एकदम गावरान पद्धतीने गावी येऊन बनवली चुलीवर. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू, धन्यवाद.